प्रभाग 9 मध्ये भाजपाचे वादळ. शेकाप आघाडीवर उमेदवार आयात करण्याची वेळ आली. विकास केवळ भाजपनेच केला. शशिकांत शेळके यांचा घणाघात. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला असून प्रभाग 9 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातील भाजप युतीचे उमेदवार शशिकांत शेळके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर गंभीर आरोप करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. प्रकाश म्हात्रे हे जबरदस्तीने उमेदवारी लढवत आहेत असा खळबळजनक दावा शेळके यांनी केला आहे. शेकापवर आयात उमेदवारांची वेळ. शशिकांत शेळके. प्रचारानिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शेळके म्हणाले की या प्रभागात विकासाची सर्व कामे भाजपने केली आहेत. लाडकी बहीण योजनेपासून ते केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजना भाजपने घराघरात पोहोचवल्या आहेत. शेकापवर टीका करताना ते म्हणाले, या प्रभागात उमेदवार आयात करण्याची वेळ शेकापवर आली आहे. ही मोठी शोकांतिका आहे. माझ्या गावाने गेल्या 30 वर्षापासून माझ्यावर प्रेम केले आहे आणि आम्ही केवळ विकासाचाच अजेंडा घेऊनच जनतेसमोर जात आहोत. वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यात उत्साह. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर यांनी प्रभाग 9 मध्ये विशेष प्रचार फेरी काढली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या भागात कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत. मूलभूत सुविधांचे जाळे विणले गेले असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. जनमानसाचे मन आणि मत दोन्ही भाजप युतीकडेच आहे. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत भरभरून आशीर्वाद दिले तसेच महापालिकेतही मिळतील आणि आमचे 4ही उमेदवार विजयी होतील. गावकीची एकजूट विजयाचा मार्ग. प्रभुदास अण्णा भोईर. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभुदास भोईर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना सांगितले की गाव एकत्रित राहिले की इतिहास घडतो. आज खिडूकपाडा, टेंभोडे, वलवले आणि असुडगाव ही गावे भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे विजयाची खात्री आहे. प्रभाग 9 मधील भाजप युतीचे अधिकृत उमेदवार. महादेव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुती. प्रतिभा सुभाष भुईर. दमयंती निलेश भुईर. शशिकांत शनिवार शेळके. वर्षा ठाकूर यांच्या प्रचार फेरीमुळे प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून प्रशांत ठाकूर जेथे आहेत तिथे विजयाची शंकाच उरत नाही असा सूर भाजप गोटातून उमटत आहे. या तासगावमध्ये एक उमेदवार महाविकास आघाडीचा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला होता. काय सांगाल? भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही 4 अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, त्याचप्रमाणे प्रशांत दादा असतील, यांच्या आशीर्वादाने आम्हाला उमेदवारी या ठिकाणी मिळाली आहे. या ठिकाणी स्वतः दादांच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे निश्चितच आमचा सर्वांचा या ठिकाणी मान अभिमानाने दुगणित झाली आहे. या ठिकाणी आमच्याच गावातील लोकांनी आतापर्यंत 30 वर्ष माझ्यावर प्रेम केलं आहे. या ठिकाणी सरपंच असेल, पंचायत समितीचा सभापती असेल, नगरसेवक असेल, याप्रमाणे सर्व या ठिकाणी आशीर्वाद ग्रामस्थांनी दिले आहे. या ठिकाणी निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमच्याच गावातील या ठिकाणी करुणा नाईक याही या ठिकाणी अर्ज फॉर्म भरला होता. परंतु 1-2 दिवसानंतरच त्यांना दिसून आला की काहीतरी वेगळा प्रचार समोरचे उमेदवार प्रकाश म्हात्रे हे करत आहेत आणि त्याही असा प्रचार केला आहे की मला एक मत द्या. त्यामुळे त्या मंडळीला त्या ठिकाणी कुठेतरी जाणीव झाली का हा काहीतरी आमच्यावर डाव केला जात आहे. त्यामुळे ठीक आहे, आमचे सुनील नाईक यांच्या त्या संपर्कात आल्या, प्रभुअण्णांच्या संपर्कात आल्या आणि त्याही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा त्या ठिकाणी मानस केला. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच वादा
प्रभाग 9 मध्ये मागच्या वेळी ही राजकीय परिस्थिती वेगळी होती, आता परिस्थिती वेगळी आहे. आता जनतेला समोर जाताना कसा तुम्हाला प्रतिसाद मिळते ते सांगा. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निश्चितच जनतेसमोर जात आहोत. निश्चितच या ठिकाणी आपले पनवेलचे लोकप्रिय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर ही विकासाची गंगा ही या ठिकाणी पनवेलमध्ये आणली आहे. त्यामुळेच लोकांचा वाढता पाठिंबा पाहता या ठिकाणी यावेळची 9ची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी मी तिकडे असल्यामुळे त्यावेळी ती परिस्थिती वेगळी होती, पण मी आता या ठिकाणी इकडे आहे त्यामुळे 9ची परिस्थिती वेगळी आहे. प्रभू अण्णांचा आशीर्वाद आहे, सुनील नाईक आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी आल्यामुळे 9चा चित्र हा 3 तारखेला स्पष्ट झाला होता. परंतु औपचारिक आहे, गुलाल आमचाच आहे. विरोधक जरी काही भूलतापा जनतेला मारत असतील तरी जनता ही भुललेली नाही. प्रशांतदादांचा जो या ठिकाणी विकासाचा महामेरू आहे, त्या विकासाच्या महामेरूमध्ये जनता निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहणार आहे. परत आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये शेका पक्षाचे महानगर प्रमुख जे आहेत ते आपल्या समोर उमेदवार उभे आहेत आणि आता प्रभू अण्णा भोयर आपल्या सोबत आलेले आहेत. कशा प्रकारे विकास कामांचा कुठली विकास कामं घेऊन त्यांच्या समोर आव्हान म्हणून उभं करणार आहात? या ठिकाणी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की 9 मध्ये प्रकाश म्हात्रे आणि प्रज्योती म्हात्रे या दोघाही उमेदवारी अर्ज माझ्या विरुद्ध भरला होता. शेवटच्या क्षणाला ते चलबिचल झाले. प्रकाश म्हात्रे सुद्धा माघार घेत होता, परंतु त्यांच्या नेत्यांनी त्यांची सर्व या ठिकाणी या केला दबाव आणला त्यांच्यावर. त्यामुळे त्याही जबरदस्तीने त्या ठिकाणी उमेदवारी त्याही घेतली, नाहीतर ते उमेदवार मागे घेत होते. प्रज्योती म्हात्रेलाच उमेदवारी या ठिकाणी देत होते. परंतु त्यांच्या नेत्याही सांगितलं की जर तू महानगरपालिकेचा चिटणीस आहे, तुम्ही जर माघार घेतलीस तर वेगळा मेसेज जाईल, म्हणून प्रकाश म्हात्रे उभे राहिले, नाही ते उभे राहिले नसते. निश्चित दुसरा एक मुद्दा सांगू शकतो, प्रकाश म्हात्रे जे दीपक कंपनीला कामाला आहेत पलटीदार मध्ये, ते जनरल सेक्रेटरीची निवडणूक लढवतात. अजूनपर्यंत कधी ते विजयी झाले नाहीत, म्हणून त्यांच्या अंगावर कधी गुलाल पडला नाही. यावेळी ही जनता पाडून देणार नाही. जनता मायबाप निश्चितच आमच्या बरोबर आहे. तर वैली साहेबांना मी पहिल्यांदाच भेटलोय. तर खरंच आमचे 9 नंबर वार्डचे सर्व उमेदवारांचे नसीबच म्हणजे चमकलेत, कारण की आज आमच्या वहिनी स्वतः आमच्या प्रचार करायला आले. याच्या एकदम मोठा क्षण आमच्यासाठी कुठलाच नाही. आणि खरंच म्हणजे खरं सांगायचं म्हणजे खिरुपारा गावाला पण पहिलाच उमेदवारी दिलेली आहे. तर मी ठाकूर साहेबांचे आणि आमचे सर्व सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे, प्रशांत दादांचे आणि वहिनी सुद्धा आभार मानते, कारण की तुम्ही आमच्या आज पक्षाला एक ती म्हणजे गावाला एक म्हणजे नगरसेवकीचे एक मान दिलाय, सन्मान दिलाय. आणि 4ही उमेदवारांसाठी तुम्ही जर आज प्रचारासाठी आलेत तर खरंच याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. अण्णा पाहायला गेलं तर फक्त वळवळी, वलवली आणि आपलं टेंबोडा आणि आता आसूरगाव आणि खिडूकपाडा या गावात प्रचार झाला. तर नेमका जोर कुठल्या गावामध्ये जोर वाटतोय? असं बोलू जमणार जोर तिथं भारतीय जनता तिथं आहे, तिथं सर्व गावात जोर आहे. आणि पाहायला गेला तर सन्मान्य लोक ते रामशेठ साहेब प्रशांत दादा आहेत, तर तिथं सगळी लोक सामावून घेऊन जाणारी पार्टी आणि सर्व लोक आहेत. तर मग विचार करायची गोष्ट नाही. कालच्या रॅलीला आपल्या गावामध्ये पण एकदम उत्कृष्ट प्रतिसाद होता, सर्व पत्रकारांनी पाहिलेलाच आहे. पण इथं कसं काय वाटतंय? इथे पण तोच प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही बघता इथं पूर्ण गाव जसं खडूपारा एक गाव आहे, तसं आसोड गाव एक आहे आणि सर्व गाव एकच आहेत आणि त्याचा मोठा प्रसिद्ध आहे आम्हाला. आताच म्हणताय की प्रचारासाठी आता वहिनी आलेल्या आहेत. एक मिनिट. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मागच्या वेळेस खिरूपाड्यातून भोईर कुटुंब आणि कासूर गावातून नाईक परिवार हे लक्षात होते. आता या ठिकाणी परत त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. या दोघांचा कितपत आणि कशा प्रकारे फायदा होईल प्रभाग 9 मध्ये भाजपचे उमेदवार? सर्वात पहिला गेला तर गाव म्हणजे हा एक असला पाहिजे. आणि गाव एक असणं म्हणजे ते म्हणजे गाव आणि राव म्हणजे तो सगळे थोडे एक असले तर कोणाला भेहायची गरज नाही. कारण गावामध्ये जर एक मतभेद असले तर कोणाचा चांगला होत नाही. आणि आज पूर्ण आसोड गाव जर काकाच्या पाठीमागे आमच्या 4 उमेदवार पाठीमागे आम्हाला विचार करायची गरज नाही. आमचा विजय झालेलाच आहे. मुळावर गाव असं म्हणता येणार नाही, परंतु येथील हे प्रचाराचे वारे बघता निश्चित येथे जाणीव होते की येथील जनमानसाचं मन आणि मत दोन्ही बदललेलं आहे. याचं कारण म्हणजे आता जे विकास चालू आहे मोदीजी आणि फडणवीस आणि येथील विधानसभेचे आमदार म्हणा, इथले प्रतिनिधी म्हणा, इथले सर्व कार्यकर्ते म्हणा, तर यांच्या कार्यामुळेच हे मत बदलण्यास मदत झालेली आहे. तर मी सर्वांना नक्कीच विनंती करेन की येथे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युती यांच्यातर्फे उभे असलेले हे 4ही उमेदवार यांना प्रचंड मतांनी नक्कीच विजयी करा. ते विजयी होणार याची खात्रीच आहे, परंतु एक मी माझ्यातर्फे एक आवाहन करते.
प्रचार करतात. आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभापती पद्धती ठाकूर यांच्या विकास कामाच्या याने अनेक जण म्हणजे भारतीय जनता पक्षात जोडले गेलेले आहेत. पण या भागातही असं झालं नाही. कशा प्रकारे आपल्या विकास कामांचा फायदा या प्रभागात मिळणार? निश्चितच आता आपल्या पनवेल नगरपालिकेची महानगरपालिका होत आहे, तर त्या दृष्टीने येणाऱ्या सर्व काही महानगरपालिकेच्या दृष्टीने जी विकासाची कामं जी प्रगतीशील विभागाकडे नेण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आहोत ती नक्कीच येणार आहेत. त्यामुळे येथील मूळ बेसिक प्रश्न असतील, पाणी प्रश्न असेल किंवा येथील रस्ते असतील, तर याचा नक्कीच फायदा होणार आहे इथे. शेवटचा एकदम शेवटचा त्या भागात आता बरीच मोठी विकास कामं होत आहेत, विमानतळ आलेलं आहे आणि नागरीकरण वाढत आहे. कशा प्रकारे राज्य शासनाचा आपल्याला विकास कामांचा फायदा इथं होणार? नक्कीच राज्य शासनाच्या मदतीने आपण प्रगतीपथावर नक्कीच जाणार आहोत याची मला खात्री आहे.